उठलो नाही तर छाटूपट, झोपलं नाही तर छाटूपट. आता काय बोलायचं राव. जाऊ दे भाऊ, आपण चाललो आता टार्गेट कंप्लीट करायला. त्याच्यानंतर भाऊ गाडी चालू केली आणि हे बघितलं ना भाऊ, म्हणजे एकदम डोकाचा एकदम भाजी भोसालाच होऊन जातो. आता काय बोलायचं, जाऊ द्या. आलो भाऊ मी शोरूमला, केलं आता पंचिंग आणि आता करणार आहे भाऊ, लोकांची भीक मागणार आहे भाऊ. बुकिंग करा तर काढून टाकतील मला. नंतर आपली होती आज डिलिव्हरी म्हणून पहिली त्याची गाडीची नंबर प्लेट काढली, ती आपल्या कपाटात ठेवली आणि आता नंतर 4 जागी शोधायला लागती. तर एक कस्टमर भाऊ आले होते आज बुकिंगला, त्यांनी घेतली 5 मॉडेलची डील, तरी पण काही बुकिंग केली नाही, फक्त मलाच ज्ञान पेलत होते. जाऊ दे मग, आज होती आपली डिलिव्हरी, त्यांना म्हणजे गाडी करायला लावली होती रेडी. आणि आज बघत होतो भाऊ, बिना चष्म्याचं पण मला चांगलं दिसते. तर मग काय भाऊ, आपला भाऊ काय घंटा चष्मा घालणार नाही. नंतर बघितलं भाऊ ह्याच्या गळाला बघा काहीतरी चावले, तुम्ही पण सांगा कमेंटमध्ये काय चावले. नंतर डिलिव्हरी दिली पण फास्टॅग दिला नाही, असं झालं. म्हणून फास्टॅग नंतर दिला त्याला. हो शेवटी टाटा आहे, जाऊ द्या काय म्हणतं. हां, नंतर शोरूममध्ये कोण नव्हतं. नंतर कस्टमरला दाखवली डिक्की, तिथंच वाजले होते 6 भाऊ. आजचा दिवस पण भाऊ असाच गेला, आपली काय बुकिंग झालेली नाही. कॅन्सलेशन ढपाढप पडतात, कोटेशन पण लोक घेतात, पण काय राव बुकिंगच काय होत नाही. जाऊ द्या, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही तरी बिझनेस करा रे बाबा.